नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे.आर. आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण। राज्याचे जे काही महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत, त्यांनी आज एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे जन्म नोंदणी प्रमाणपत्र याच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तो नेमका काय आहे ते सविस्तर पाहण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जन्म प्रमाणपत्र नोंदणी देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 22 मे 2025 रोजी काय म्हटलेलं आहे ते सविस्तर आपण आत्ता पाहतोय। जन्म नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी SOPची अंमलबजावणी करावी असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याचनंतर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकताय की 22 मे 2025 रोजी जन्म नोंदणी प्रमाणपत्र देताना प्रमाणित कार्यपद्धतीचा म्हणजेच SOPचा अवलंब केला जावा असे निर्देशसुद्धा त्यांनी दिलेले आहेत। मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीस माजी खासदार किरीट सोमय्या तसेच महसूल, आरोग्य व नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्येच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी काही माहिती सांगितली की ते म्हणाले की जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने तयार केलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीचा म्हणजे SOPचा महसूल विभागाने वापर करावा। यापूर्वी देण्यात आलेले जन्म प्रमाणपत्र शासनाने रद्द केले असून ते परत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी सार्वजनिक आरोग्य, नगरविकास, महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करण्याच्या सूचनासुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत। रद्द करण्यात आलेले जे काही सर्व प्रमाणपत्रे शासनाकडे जमा करण्यासाठी कार्यवाही सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी करावी। तसेच या संदर्भातील आढावा महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रत्येक 15 दिवसांना घेतली जाईल असे सूत्र मंत्री श्री बावनकुळे म्हणाले आहेत। अशा पद्धतीनं जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे त्या अंतर्गत आता सर्व जे काही जन्म दाखले वाटप केलेले असतील ते जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संपूर्ण दाखले हे त्यांच्या यंत्रणेमार्फत जमा करून घेतले जाणार आहेत आणि त्यांना जे काही SOP अंतर्गत जे काही दाखले देता येणार आहेत त्यांना आता इथून संपूर्ण SOPच्या जे काही काय आणि सर्व हे जन्म दाखले देण्यासाठी आता सार्वजनिक आरोग्य विभागाने जो काही तयार केलेली प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच SOP आहे त्या पद्धतीनेच हे जन्म दाखले वाटप केले जाणार आहेत। अशा पद्धतीचं हे अपडेट देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट माहिती आपल्या चॅनलवरती येत असते। तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।